आहेत. हे जे ट्रस्ट झाले हे शशिकांत पाटील आणि त्यांचे सर्व काही सहकारी आहेत. प्रवीण गुले, शशिकांत पांडुरंग आप्पा पाटील, प्रदीप शशिकांत पाटील, बिभीषण खोसे, रमेश वामन तोरडमल आणि तानाजी विजय पाटील. आता ही पाटील जे झाले ते तोरडमल आहेत. अभिजित राजेंद्र पाटील हे सगळे तोरडमल पाटील आहेत, एकाच कुटुंबातले आहेत. हे बिभीषण खोसे यांचं गाव गिरवली आहे जामखेड तालुक्यातलं. ते त्यांचे वडील या ठिकाणी ST मध्ये काम करीत होते. सासरे त्यांचे सासरे ST मध्ये काम करीत होते आणि त्यांच्या वास्तवाने ते कुटुंब या गावामध्ये आले. अनेक गावकरी मानकरी या गावात असताना सुद्धा हे जे ट्रस्ट धर्मदाय आयुक्तांनी केलेलं आहे हे अत्यंत चुकीचं आहे. ट्रस्ट नवीन तयार करताना त्या ठिकाणी गावात दौंडी दिली पाहिजे, मोठ्या पेपरला बातम्या दिल्या पाहिजे. ज्या ठिकाणी नगरपंचायत ग्रामपंचायत असेल त्या ठिकाणी तिचं फलक लावलं पाहिजे किंवा तिची प्रसिद्धी केली पाहिजे. तसंच ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेचं काम या पंचकृषीत चालतं त्या पंचकृषीतल्या स्थानिक स्वराज्य संस्थेला सुद्धा ते माहीत पाहिजे. विशेषतः करून जिथं मंदिर आहे, जिथं समाधी मंदिर आहे त्या ठिकाणी नोटीस बोर्ड लावून त्याचाही प्रसार सगळ्या नागरिकांपर्यंत गेलेला पाहिजे होता. मी अनेक वेळा म्हणायचो की हे मंदिर ट्रस्ट झालं नाही. तात्या क्षीरसागर मला सांगायला लागला ती मंदिर झाले. म्हणलं असं कधी मंदिर होत नाही. भैरववाडीत नव्याने 2-3 वर्षापूर्वी या ठिकाणी आपलं भैरवनाथ मंदिर या ठिकाणी ट्रस्ट झालेलं आहे. संपूर्ण ट्रस्ट करताना त्या धर्मदाय आयुक्ताने नियमाने काटेकोरपणे त्याचं पालन केलं. स्वतः धर्मदाय आयुक्त भैरववाडी यामध्ये येऊन ग्रामस्थांची मिटिंग घेऊन त्यामध्ये कुणाला या ट्रस्टमध्ये भाग घ्यायचा आहे, कुणाला सभासद व्हायचं आहे असं आव्हान करून अनेक अर्ज त्या ठिकाणी प्राप्त केले. त्या अर्जामध्ये छाननी केली त्यांनी. ती छाननी करीत असताना तुमचं मंदिरामध्ये काय योगदान आहे, तुम्ही इथं कधी येता, कधी तुमची श्रद्धा काय हे विचारून घ्यायचं. तुमच्यावर गुन्हे काय, तुम्ही काय इथून काम केले, पोलीस रिपोर्ट आणा आणि मग तुम्हाला त्या ट्रस्टमध्ये नोंदवलं जाईल. आणि अशा प्रकारचं ट्रस्ट त्या ठिकाणी स्थापन केलेलं आहे. पण आपल्या इथलं ट्रस्ट खोट्या कागदपत्रावर दाखल झाले हे निश्चित आहे. ट्रस्ट दाखल होऊन आज जवळजवळ 9 महिने झाले. 3 महिन्यापूर्वी ट्रस्ट दाखल झालं. ट्रस्ट आयुक्तांनी मंजूर केलं, परंतु ते ट्रस्ट चुकीचं होतं. त्या ट्रस्टची निवडणूक पण झाली. साधारण त्या ट्रस्टमध्ये फक्त 30 सभासद आहे अशी माहिती त्या ठिकाणी मिळालेली. आणि त्या 30 लोकांमध्ये मतदान करून ह्या 7 लोकांची या ठिकाणी ट्रस्ट म्हणून नेमणूक करण्यात आलेली. हे चुकीचं रेकॉर्ड आहे सगळं. या ठिकाणी जे ट्रस्ट केलेले हे ट्रस्ट बरखास्त करण्याची मागणी गावकऱ्यांची. अनेक इथं गावकरी आलेत. काल साधारण मी म्हणतो अर्ध्या 1 तासात जवळजवळ 500 सह्याचं निवेदन माननीय दंडाधिकारी, तालुका दंडाधिकारी, तहसीलदार, माननीय प्रांत अधिकारी कर्जत विभागीय, माननीय पोलीस अधिकारी कर्जत या लोकांना तशा प्रकारचं निवेदन दिलंय. मी प्रशासनाला विनंती करतो की गावाच्या विरोधात जाणं प्रशासनाला सुद्धा सोपं नाही. कायदा असो किंवा काही असो तो कायदा पण मोडण्याचा अधिकार ग्रामस्थांना आहे. हा कायदा मोडण्याचं काम इथून पुढे प्रत्येक गावातला नागरिक या ठिकाणी करी. हे जे केलंय हे सगळं खोटं केलंय, ते खोटं झालेलं सिद्ध केलंय. आम्ही 2 वेळेस या नकला मागायला अर्ज दिला होता. 2 वेळेस, दोन्ही वेळेस अपुऱ्या नकला दिल्या. आम्ही माननीय राम शिंदे साहेब असतील, माननीय विखे पाटील असतील, यांच्या PA दिलीप गांधीचे चिरंजीव सुरेंद्र गांधी असतील, यांना पण त्या ठिकाणी लावलं की आम्हाला या पूर्ण नकला मिळत नाहीत. शेवटी नक्कल आणायला काकड्यांची 2 मुलं गेली. त्या ठिकाणी त्यांना दम देण्याचं काम पण काही विघ्नसंतोषी लोकांकडून झालं, ते पण आम्ही सहन केलं. या ठिकाणी कुठलीही भूमिका सहन करायची असली तर सद्गुरू संत गोदड महाराजांच्या या श्रद्धेसाठी आमचा प्रत्येक या गावातला नागरिक तो कुण्याही जातीचा असो, 18 पगड जातीचं गाव या ठिकाणी आहे. प्रत्येक नागरिकाला मंदिराची भावना आणि मंदिराची श्रद्धा ही मोठी आहे. अनेक महाराजांनी या ठिकाणी त्यांच्या ग्रंथात म्हणा किंवा त्यांच्या लिखाणात या ठिकाणी कुणाला काय द्यायचं हे सविस्तर आणि स्पष्टपणे लिहिलेलं आहे. जे पाटील तोरडमल घराणं आहे त्यांना पूजेचा मान दिलेला आहे. जे पुजारी इथं की भीमबाई काकडे, उमाबाई काकडे यांचा जो परिवार होता, उमाबाई काकडेंचा जो परिवार होता
त्या परिवाराला त्यांनी त्यांची सेवा या ठिकाणी दिलेली. उमाबाईंनी या ठिकाणी खूप मोठी सेवा महाराजांची त्या काळामध्ये केली होती. ती आता हयात नसणाऱ्या लोकांना माहीत आहे. आता आपल्याला ती काही माहीत नव्हतं म्हणून त्यांनी त्यांना सेवा दिली ती. त्यांनी ते मंदिर स्वतःच्या पैशांनी खरेदी केलेलं मंदिर आहे. या ठिकाणी पंचांनी घेतलेली जी जागा आहे ती जागा पण पंचांनी या मंदिराच्या नावावर करावी आणि ती जी अन्नछत्र चालू आहे ते गावकऱ्यांचं आहे, ते तिथं चाललं पाहिजे. हे ट्रस्ट बरखास्त झालं पाहिजे. याबाबत आम्ही प्रशासकीय सर्व कारवाई करणार आहेत. आम्ही त्याचं अपील पण करणार आहेत. महाराजांचं जे गोदड महाराजांचं ट्रस्ट होतं काकड्यांचं, त्याचा 341 नंबर होता, 381 नंबर होता. तोच नंबर आत्ताच्या नवीन ट्रस्टला दिलाय. असा देता येत नाही असं माझं मत आहे. कारण ज्यांचा आहे पूर्वीचा त्यांना विचारल्याशिवाय हा ट्रस्ट नंबर अधिकाराने त्यांना देता येत नाही. पहिल्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यावरच ट्रस्ट नंबर ट्रस्ट बदलतं. परंतु असं का न होता या सगळ्या खोट्या बाबी, खोटी कागदपत्र जोडून हे ट्रस्ट रद्द केलेलं आहे, हे रद्द झालं पाहिजे. यासाठी आम्ही जीवाचं रान करू आणि सगळी एकत्र राहू. मला वाटतं आप्पांनी जी सूचना मांडली की कुणी या बाबतीत वेगळा निर्णय करू नये. दत्ताभाऊ शिंदे यांनी गेली 40-50 वर्ष